भाऊ नमस्ते. नमस्कार. कुठून आले तुम्ही? वेळगाव, नांदगाव तालुका, नाशिक जिल्ह्यातून आले आणि कांद्याची औषधं घेतली तुम्ही. टोटल किती एकर कांदे आपले? टोटल आता 5.5-6 एकरची लागण झाली आणि अजून 2-2.5 एकर लागतील. टोटल 7-7.5 एकर रब्बी कांद्याचं म्हणजे उन्हाळ कांद्याचं तुमचं नियोजन आहे. भाऊ आज एवढा 80-90 किलोमीटरचा प्रवास करून आणि एक शेवटचं ग्राहक आम्ही आजचं जवळजवळ 9 वाजले 2 मिनिटं कमी 9ला यांना कांदा पिकाचं व्यवस्थापनाचं जो पहिल्या 35 दिवसातला नियोजनाचा विषय आहे त्या संदर्भामध्ये आता त्यांनी तणनाशक घेतलंय आपल्याकडे आणि ते तणनाशक घेतलं आहे ऑक्झिगार्ड 10% व्हील हॅक आणि ऑल क्लिअर. कोरड्यामध्ये तणनाशकाची फवारणी करून त्या ओलीवरती पहिले कीटकनाशक, बुरशीनाशक आणि विद्रव्य खत याची ते फवारणी करणार आहे. या तणनाशकाचा निश्चित परिणाम असा मिळणार आहे, 2-2 पानावरची जी तण उतरलेली आहे त्या तणांचा तर या ठिकाणी नायनाट होणारच आहे. शिवाय जे तणनाशक आपण दिलंय हे उत्तम तणनाशक आणि उत्तम बीजनाशक सुद्धा आहे का जेणेकरून गवताच्या बियाण्याला उगवण्यापासून सदरचं तणनाशक थांबवणार आहे. काँग्रेस सारखी गवतं असतील, बिलाईत सारखी जर गवतं असतील आणि गवत जर 2-2 पानावर असेल, एकरी जर 200 लिटर पाणी आपण वापरलं आणि ह्या 3 औषधांची जोड जर आपण घेतली तर निश्चितच सर्व तणांचा एक चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त या ठिकाणी झालेला आपणास पाहावास मिळणार आहे. आणि मग पाणी दिल्यानंतर पहिल्या 35, 40, 45 दिवसामध्ये कांदा पिकाची शाखीय वाढ करून घेणं गरजेचं असतं. त्या अनुषंगाने आपण एक प्रोसीड प्लस हे कीटकनाशक दिलेलं आहे जेणेकरून कांदा पिकावर येणारी थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे या किडीचा या ठिकाणी बंदोबस्त नियंत्रण या ठिकाणी ह्या कीटकनाशकाने होणार आहे. तसेच अमिष्टा गेट नावाचं एक जलद आंतरप्रवाही बुरशीनाशक आपण कांदा पिकास दिलेलं आहे. त्याचं प्रमाण 200 मिली आणि प्रोसीड प्लसचं प्रमाण आपण 400 ml याप्रमाणे एकरी डोस देतो आहे. गब्बर हे एक संजीवक, हे एक शाखे वाढ करणारं जेणेकरून कांद्याची मान जाड होणे, कांद्याची जारवा म्हणजे मुळी चालवणे, पातीची संख्या वाढवणे हे सर्व प्रकारची यामध्ये फुलिक ऍसिड असेल, अमिनो ऍसिड असेल, सीविड असेल, प्रोटीन असेल, व्हिटॅमिन असेल आणि तसेच काही मायक्रोन्यूट्रॉन सुद्धा ह्या गब्बर मध्ये कंपनीने दिलेले आहे. याची फवारणी एका विद्रव्य खताबरोबर घेत आहोत. ती विद्रव्य खत आहे 11-44-11. 7 एकराची फवारणी आपण त्यांना दिलेली आहे आणि जोडीला सिलिकॉन बेस स्टिकर, स्प्रेडर, ऍक्टिव्हेटर हे दिलेलं आहे. फक्त आता या ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. सकाळी 11-11:30 आत आपल्याला ही कीटकनाशक, बुरशीनाशक आणि संजीवकाची फवारणी घ्यायची आहे. होय, शेवट जाता जाता 9 वाजता शेवटच्या पांडुरंगाचं आपण या ठिकाणी दर्शन घेतो आहे. झाले भजन आता नमित तव चरणा. धन्यवाद.